तयार झाला का? हो हो, हे काय झालंय? लवकर दे बरं, मला उशीर होतोय. 2 मिनिटं फक्त. तोपर्यंत तू नाश्ता करून घे. हो, तू आधी डब्बा दे बरं. बरं, हे घे. अगं ताई, तू खात काय बसली आहेस? चल ना लवकर, अगं उशीर होतोय. 2 मिनिटांनी काय होत नाही. ताईला नीट खाऊ दे आणि तूही बस. खाऊन जा, परत बाहेरचं खात बसशील. काय ग पोरींनो, काय हा सकाळी सकाळी बोललो? बाहेर जाताना कसं शांत आणि समाधानी जावा, म्हणजे दिवस बी छान छान जातो. हो, आजी एकदम बरोबर बोलते. माझं नाही तर नाही, निदान आजीच तर एकच जा. आणि हो, संध्याकाळी जरा लवकर या, उशीर करू नका. घरात खूप आवराआवर करायची पडली आहे. माहित आहे ना आज काय आहे? हो आजी, आहे लक्षात. आणि मी आज ऑफिस मधून हाफ डे पण घेतलाय. मी पण आज लवकर येईन ना कॉलेज मधून. चल बाय आई. बाय बाय आजी. बाय आजी. चल पटकन. स्वरा, ए स्वरा, चल उठ चल. शाळेत जायचं नाही का आज? 9 वाजलेत. उठ लवकर आणि आवरून घे. चल. आई, थोडा वेळ झोप होते ना. 5 मिनिटं फक्त, अजून 5 मिनिटं. नाही, अजिबात नाही. 5 मिनिटं बोलून तू अजून तासभर झोपणार आहेस. नाही नो. आणि नंतर मलाच घाई करते, हे राहिलं ते राहिलं म्हणून. चल उठून बस बघू. 5 मिनिटं फक्त. 5 मिनिटं. काय यार, आई तुझं रोज सकाळी सकाळी ते कटकट. माझी कटकट हा? नाही, तुला सांगतेच. Wow, so beautiful, so elegant, just looking like a wow. किती सुंदर डेकोरेशन केलंय हे. आज काहीतरी बर्थडे आहे ना. चला, बस झाली मस्ती. आवरायला घ्या आता पटापट. हे बघ जरा, तिथे काय आणलं? आवडलं तुला? हो. चला आवरा आता पटापट. तुम्ही थांबा, तिथेच थांबा. एक पाऊलही पुढे टाकायचं नाही. प्रीती, हे काय बोलतेस? योग्य तेच बोलतेय मी आई. या माणसाचा इथे काहीही संबंध नाहीये. याला परत जायला सांग. मला याचं तोंडही बघायचं नाहीये. तोंड सांभाळून बोल प्रीती. कुणाबद्दल बोलतेस माहिती आहे ना? बाबा आहेत ते तुझे. बाबा? बाबा या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का या माणसाला? बाबा म्हणजे स्तंभ. बाबा म्हणजे आपल्या मुलींच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा तो असतो बाबा. बाबा यातलं कुठलं कर्तव्य पार पाडलंय या माणसाने, जे मी या माणसाला बाबा म्हणू? बस कर प्रीती, बस कर. बरोबर बोलते माझी नात. तिसरी पण मुलगी झाली म्हणून बाळंतीण बाईला तसाच सोडून जाणारा बॅड नामर्थ आला. आणखी काय बोलणार? एवढ्या वर्षांनी आलाय तोंडवर करून. लाज कशी वाटत नाही याला?
तरी निदान असं बोलू नकोस. खबरदार मला आई बोललास तर तुझ्यासारखा भॅड मुलगा माझा असूच शकत नाही. लाज वाटते मला आई बोल सांगायची. तुझ्यासारख्या मुलाला जन्म दिल्यापेक्षा मी वाण राहिली असती तर बरं झालं असतं. जेव्हा तुम्ही आम्हाला सोडून गेलात ना तेव्हा मी खूप लहान होते. मला तेवढं कळत नव्हतं. मला वाटायचं आपले बाबा देवाघरी गेले असणार. पण जेव्हा पण माझ्या मैत्रिणीला त्यांच्या बाबाबरोबर बघत होते ना मला जेलस व्हायचं. असं वाटायचं की आपले बाबा आपल्या बरोबर का नाही. आपल्याच नशिबात हे दुःख का. परंतु आता असं वाटतं जे झालं ते बरंच झालं. कारण तुम्ही नसल्याने तुमची कमी आम्हाला कधी भासलीच नाही. कारण आमचे सगळे लाड पुरवायला आमची ताई हीच आमचे बाबा होते. तिने आम्हाला तुमची कमी कधीच जाणवू दिली नाही. स्वरा, हे बघ सेट काय आणलंय. सर्व तुझ्यासाठी आहे बाळा. घे. नाही, नको मला. नाही हवंय मला. मला आईने सांगितलं कोणी पण अनोळखी माणसाकडून काही पण घ्यायचं नाही. बाळा, मी कोणी अनोळखी नाही ग. मी तुझा बाबा आहे. तुम्ही आणि माझे बाबा असूच शकत नाही. जर असं असतं तर तुम्ही कुठे होते इतके वर्ष. का सोडून गेले आम्हाला. का. काय सांगू बाळा तुला. माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. भटकलो गेलो होतो मी. मला आता कळलंय, समजलंय मी किती मोठी चुकी केली आहे. मी म्हणूनच माझ्या पापांचा प्रायश्चित करायला मी आलोय. प्लीज मला माफ करा. नाही, तुम्ही माझे बाबा असू शकत नाही. कारण की माझे आई आणि माझे बाबा माझ्या जवळ आहेत, माझ्या सोबत आहेत. काय अशी रडतेस काय. जो कधीच आपला नव्हता त्याच्या जाण्याचं काय एवढं दुःख करायचं. हो ना. ज्याने कधी हा विचारही केला नाही की त्याच्या जाण्याने यांचं काय होईल. अशा माणसासाठी तू तुझी अश्रू नको वाया घालवू ग. यत्र नार्यस्य पूज्यन्ते रम्यते तत्र देवतः. जिथे स्त्रियांचा आदर होत नाही तिथे तिथे देव सुद्धा वास करत नाही. आजी, हे तू काय करतेस. आज देवापुढे तू दिवा लावण्याऐवजी पणती का लावतेस. बेटा, मुलगा जसा वंशाचा दिवा असतो तशी मुलगी ही घरातली पणती असते. ती आपल्या मायेने घराला प्रकाशमान करते. म्हणून आजपासून आपण आपल्या घरात दिव्याऐवजी पणती लावायची. या पणतीमुळे माझ्या घरात लख्ख प्रकाश पडलेला आहे.